जगदविख्यात तत्त्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक, युग प्रावर्तक राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील तिसरा अंक आहे चमत्कार नाही तर सिद्धींचा प्रभाव। जगदविख्यात तत्त्वज्ञानी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जीवन कार्यामध्ये अनेक अशा बाबी घडल्या आहेत की ज्याच्यावर आपला विश्वास हा बसणार नाही, परंतु वास्तविक ह्या सर्व घटनांचा अभ्यास एकत्रित केल्यानंतर ही बाब लक्षात येईल की हा चमत्कार नाही। म्हणजे विज्ञान युगामध्ये आपण याला चमत्कार समजू शकतो, परंतु आध्यात्मिक ज्ञानमार्गाचा विचार केल्यानंतर किंवा आध्यात्मिक ज्ञान समजल्यानंतर हा चमत्कार नव्हता किंवा चमत्कार नाही तर सिद्धींचा प्रभाव म्हणजे साक्षात्कार। राष्ट्रसंत भगवान बाबा यांना नवनिधी अष्टसिद्धी प्राप्त होत्या आणि त्या सिद्धी प्राप्त असल्याने त्या सिद्धीच्या बळावर बाबांच्या वाणीतून जे शब्द प्रकट झाले त्याला साक्षात म्हणजे त्या शब्दामधून अनेक घटना घडामोडी या राज्यामध्ये या देशामध्ये घडल्या आणि म्हणून बाबांच्या बाबतीत अनुषंगाने काही विशिष्ट घटना घडामोडी ह्या राज्यभर देशभर चर्चेत आहेत आणि त्या अनुषंगाने त्या बाबी कशा पद्धतीने घडल्या किंवा मग ते कशामुळे घडल्या याचं विश्लेषण यामध्ये आहे। आपण ज्या बाबीला चमत्कार समजतो ती बाब आध्यात्मिक ज्ञान आणि धर्मशास्त्रात चमत्कार असते। सृष्टीवर वेगवेगळ्या शक्ती कार्यरत आहेत, त्यापैकी धर्मशास्त्रानुसार अर्जित केलेली शक्ती सामर्थ्य हे वाणीचा प्रभाव निर्माण करतात आणि हाच वाणीचा प्रभाव अनेक सत्कार्य घडवून आणतो। अनेक सांसारिक समस्या क्षणार्धात संपुष्टात येतात, कित्येकांचा उत्कर्ष होतो, डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशा घटना देखील घडतात। हा सर्व चमत्कार नाही तर संतांनी अर्जित केलेल्या सिद्धीचा प्रभाव असतो। संतांचं जीवनचरित्र समजून घेत असताना ज्ञान आणि विज्ञान याची एकत्रित सांगड घालून भगवद्गीतेसह सर्व आध्यात्मिक साहित्य जसे पुराण, उपनिषद, रामायण, धार्मिक ग्रंथ यांचा एकत्रितपणे विचार करून त्याचं सार समजलं तरच संतांच्या जीवनातील वास्तविक चित्रण समजत असतं। संतांच्या जीवनात काही घटना ह्या सर्वसामान्य माणसाला विश्वास बसणार नाही अथवा वाटणार नाही अशा देखील असतात। वास्तवात तो लोककल्याण करण्यासाठी सिद्ध मंत्र शक्तीचा साक्षात्कार असतो, पण हा साक्षात्कार सर्वसामान्य माणसाला चमत्कार जाणवतो। वास्तविक तो चमत्कार नसून आपण आपल्या अल्प ज्ञानानुसार हा श्रद्धा अथवा अंधश्रद्धेचा भाग ठरवतो, पण हा श्रद्धेचा अथवा अंधश्रद्धेचा भाग नसून आपल्या धर्मशास्त्रानुसार ध्यान, धारणा, कठोर तपश्चर्या, योग विद्या अर्जित केले तर वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात। सिद्धी ही शक्ती असते। आध्यात्मिक ज्ञान अर्जित केले तर सर्व सिद्धी महत्त्व लक्षात येईल। संतांनी सिद्धी अर्जित करत लोकांचं कल्याण करण्यासाठी त्या सिद्धी वापरल्या। आज आपण विज्ञान युगात असल्याने आपल्याला त्या घटना चमत्कार वाटू शकतात, ते स्वाभाविक आहे, पण तो चमत्कार नाही तर सिद्धींचं महत्त्व असून संतांनी आध्यात्मिक ज्ञान आणि विज्ञान एकत्र करत तत्त्वज्ञान निर्माण केलं। राष्ट्रसंत भगवान बाबांनी खूप मोठ्या प्रमाणात किंवा राज्याला वैश्विक पातळीवर महत्त्व प्राप्त होईल अशा पद्धतीने तत्त्वज्ञान निर्माण करून भागवत धर्माची पताका देश पातळीवर स्वाभिमानाने गर्वाने फडकेल अशा पद्धतीने तत्त्वज्ञानाचं चिंतन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं। आज हेच तत्त्वज्ञान दैनंदिन जीवनात अमृत म्हणून उपयोगी ठरत आहे। राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्याविषयी राज्याच्या कानाकोपऱ्यापासून ते देशाच्या विविध भागात अनेक जुनी जाणती मंडळी विविध अनुभूती सांगतात। या अनुभूती त्या गावातील त्या ठिकाणी आजही ऐतिहासिक आठवणी आहेत। येथील लोक आजही या आठवणी कथारूपाने सांगतात। या दिव्य आणि तेजस्वी कथा अंगावर शहारे निर्माण करणाऱ्या आहेत। काही बाबींवर आपल्याला विश्वास वाटणार नाही अशा देखील आहेत, पण सगळ्या लोककथा यांचा एकत्रित विचार केला तर जे विज्ञानाला अशक्य वाटतं ते देखील घडतं। मग आपण पुन्हा चमत्काराकडेच येतो, पण वास्तविक हा चमत्कार नाही। वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून याचा विचार केला तर राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी घनघोर तप आरंभ करून तपसाधना यशस्वी केली। तपाने वाणी पवित्र झाली आणि अनेक सिद्धी प्राप्त झाल्या आणि सहजपणे वाणीतून प्रकट झालेले शब्द सत्यात उतरू लागले। प्रसंग कोणताही असेल, वाणीतून प्रकट झालेला शब्द सत्यात रूपांतरित होऊ लागला। बाबांची हीच कीर्ती देशभरात निर्माण झाली।
भक्तांच्या कल्याणासाठी घडलेले अनेक साक्षात्कार, अनेक अनुभूती बाबांच्या जीवनकार्याचा भाग म्हणून लोककथेचा भाग झाल्या असल्या तरी देखील हा चमत्कार नाही, तर साक्षात्कार होता. आणि मंत्रशक्तीची व अर्जित सिद्धीचा प्रभाव आहे. याच सिद्धीच्या सामर्थ्यावर राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले, लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आणि लोकसंत ही लोकोत्तर उपाधी देखील प्राप्त झाली. लोकांची मनं जिंकून त्यांना स्वइच्छेने भक्ती मार्गावर आणले. हे वाटतं तितकं सोपं नाही आणि हेच कठीण अशक्यप्राय कार्य बाबांनी आपल्या जीवनकाळात सहज शक्य केलं. देशभरात बाबांची महती आणि कीर्ती कार्यातून निर्माण झाली, ती आजही सर्वदूर पोचत आहे. सज्जनांची कीर्ती वाऱ्या हाती माप या उक्तीप्रमाणे वैश्विक पातळीवर भगवानगड पोचत आहे आणि बाबांच्या कीर्तीचा महिमा आजही देशविदेश पातळीवर गाजत आहे. किंवा भागवत धर्माची पताका आजही बाबांच्या नावाने विदेशापर्यंत देखील पोचली आहे.